असे चोर भामटे लोकांना नका सपोर्ट करू. गोष्ट सांगा की तुम्ही म्हटले की अनधिकृत बांधकाम, या बांधकामाला नेमकं जबाबदार कोणी, कोणाच्या आशीर्वादाने ही बांधकाम झाली, काय वाटतं? हे बघा, हे जे बांधकाम आहे, हे बांधकाम आता सगळ्यांना माहिती आहे की बाबा कोणाच्या हाताखाली, आता जे जबाबदार असणार ते माहिती आहे, जे माजी नगरसेवक होते इथले त्यांच्याच हाताखाली सगळं काम झालेलं आहे ना. इनलिगल काम डायरेक्ट कोणी करू शकतो का? एरियातला माणूस धरूनच करतो ना माणूस. बिल्डर, आता बिल्डरला काय तुम्ही पैसे मागितलं तेव्हा काय मागितलं तर बिल्डर काय करणार, त्या नियमाने बिल्डिंग उभं करणार ना. आता 4 माळे 5 माळे आपण एकदा बघायचे होते, 15 वर्ष झाले. 15 वर्ष पूर्वी बघायचे तर 4 माळे आणि 5 माळ्याचे वर नव्हते. तो आता बघा तुम्ही 9 माळा आणि 12 माळा. याच्यामुळे आता आबादी वाढली, इथे 4 लाख 5 लाख लोक राहतात, संख्या वाढलेली आहे. तर हा प्रॉब्लेम रोड तेवढाच आहे, रोड आहे तेवढाच, रोड वाढलाय का तेवढाच रोड आहे. आतून बघा तुम्ही, आतला घेतलाय का व्हिडिओ तुम्ही? हा, तिकडे पण बघा, ते सगळं रोडवर गाड्या लागतात. तर माझा प्रशासनाला नम्र विनंती आहे की बाबा हे ट्रॉफिकचा तुम्ही मार्ग काढावं, नाहीतर आम्ही इथे मोर्चा काढणार.